आमचा गरीब झोपडपट्टी धारक अतिक्रमण धारक हा ज्या ठिकाणी बसलेला आहे त्याच ठिकाणी त्याला मालकी हक्काचा पट्टा हा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। आणि केवळ मालकी हक्काचा पट्टा देऊन थांबणार नाही, ज्याचं पक्क घर नाही, जो कच्च्या घरात राहतो त्याला पक्क घर बांधायला पैसे देखील आम्ही देणार आहोत। जो बेघर आहे त्याला पक्क घर बांधायला आम्ही पैसे देणार आहोत। आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही महानगरपालिका तुमच्या आशीर्वादाने निवडून येणार आहे, आपला महापौर बसणार आहे। मी अशोकराव तुम्हाला या ठिकाणी आजच सांगतो, पहिल्या टप्प्यामध्ये सगळे अतिक्रमण नियमित करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जेवढी घरं मागाल तेवढी घरं या नांदेड शहराला मोदीजींच्या योजनेत आम्ही देऊ। नांदेड मध्ये एकही जण झोपडीमध्ये कच्च्या घरात राहणारा आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही, प्रत्येकाला आपल्याला पक्क घर द्यायचं आहे। आणि त्यासोबत इनाम जमिनी, देवस्थान जमिनी, मदत मास, खिदमत मास अशा अनेक जमिनींवर या नांदेडमध्ये आणि मराठवाड्यामध्ये लोक बसलेले आहेत। वर्षानुवर्ष त्यांना ही जमिनीचा हक्क मिळाला नाही, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर मी निर्णय केला, काही झालं तरी हा हक्क त्यांना मिळायला पाहिजे। आणि आपण त्या संदर्भात कायदा तयार केला, तो कायदा मंजूर केला। पुढच्या काळामध्ये या ठिकाणी इनाम जमिनीवर, खिदमत पास, मदत पास जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यांनाही त्यांच्या जमिनीचा PR कार्ड आणि मालकी हक्काचा पट्टा हा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे। आज आपण बघा, मोठ्या प्रमाणात कामं चालली आहेत। भूमिगत गटार योजनेचं 351 कोटीचं काम आहे, जलशुद्धीकरण आणि पंपिंगचं मिळून 528 कोटीचं काम आहे। ही सगळी कामं का होऊ शकतात? नांदेड शहरामध्ये ही कामं आपण का करू शकतोय? कारण मोदीजींनी पैसे दिले आहेत, मोदीजींनी सांगितलं आता हे घाण पाणी, सांडपाणी भुयारी गटारातनं STP मध्ये गेलं पाहिजे। STP मध्ये त्या पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, त्यातला मैला बाजूला होऊन त्यातनं खताची निर्मिती झाली पाहिजे आणि स्वच्छ पाणीच केवळ आपल्या नदीमध्ये नाल्यामध्ये सोडलं गेलं पाहिजे। त्याकडे आता नांदेडने वाटचाल केली आहे। मोदीजींच्या नेतृत्वात पाणी पुरवठा योजनेकरता 168 कोटी रुपये आपल्याला मिळाले आहेत। घनकचऱ्याच्या निर्मूलनाकरता देखील आता मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं आहे। पूर्वी जो कचरा आपल्याला आपल्यावर बर्डन वाटायचा, आता तो कचरा आपली संपत्ती झालाय। आता कचऱ्यापासनं आपण कोळशाचे पॅलेट तयार करतोय, कचऱ्यापासनं खतांची निर्मिती करतोय, याच कचऱ्यापासून आता वीज निर्मिती होते आहे। पुढच्या काळामध्ये नांदेडमध्ये 1 किलो कचरा देखील आम्ही त्या ठिकाणी डंप करणार नाही। सगळ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून एक स्वच्छ नांदेड शहर हे आम्ही तयार केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। आज मोठ्या प्रमाणात नांदेडमध्ये रस्त्यांकरता आपण पैसे देतो। नांदेडला या ठिकाणी अशोकरावांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जालना, परभणी जालना हा मार्ग आपण मंजूर केलाय। समृद्धी महामार्गाला नांदेडला जोडून 8 तासामध्ये नांदेड मधून मुंबई पर्यंत पोहोचता आलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे। हा केवळ एक रस्ता नाही आहे, समृद्धी महामार्ग केल्यामुळे जालना आणि संभाजीनगर हे 2 इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट झाले। मराठवाड्याचा सगळा उद्योग आता छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात आला। एकदा नांदेड पासनं तर जालन्यापर्यंत लिंक ही आम्ही समृद्धी महामार्गाला जोडली की तिसरं महत्वाचं उद्योगाचं केंद्र हे नांदेड होणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग येताना आपल्याला दिसतील। आज आपण बघा, वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी आपण हातात घेतली आहे। नंदीग्राम मार्केट मधलं पार्किंग असेल, सिडको भागात बगीचा आणि जलतरण तलाव असेल किंवा इथे थीम पार्क असेल, सौर ऊर्जा प्रकल्प असेल, नाल्यांची कामं असतील, वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण, पुलाचं कॉन्क्रिटीकरण, अशी अनेक कामं आपण हातामध्ये घेतली आहेत। आणि त्यासोबत नांदेडमध्ये गोदावरी
पर्यावरण दृष्ट्या त्याचं संवर्धन करण्याचं काम आपण हातामध्ये घेतलंय. आता जर आमच्या पंकजाताईंनी एक नदीचं मिशन हातामध्ये घेतलेलं आहे. आमची गोदावरी ही स्वच्छ वाहिली पाहिजे, ती अविरल वाहिली पाहिजे, याकरता एक मोठं मिशन हे आपण या निमित्ताने घेतो. बंधू भगिनींनो, मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे, आपण आता या नांदेडमध्ये एक कर्करोगाचं रुग्णालय देखील तयार करतो. कॅन्सर करता आधुनिक अशा प्रकारची ट्रीटमेंट असली पाहिजे. 150 खाटांचं रुग्णालय हे नांदेडमध्ये आपण तयार करतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी लोकांना, रुग्णांना दिलासा देण्याचं काम करतो. नांदेडचे रेल्वे खऱ्या अर्थानं नांदेड लातूर, नांदेड बिदर या 2 रेल्वे लाईनला मान्यता दिली. आम्ही राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं त्याचे अर्धे पैसे हे राज्याचं सरकार देईल आणि मी आपल्याला आश्वस्त करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम देखील आम्ही पूर्ण करून दाखवू. बंधू भगिनींनो, मला या निमित्ताने सांगायचं आहे, ही निवडणूक केवळ आम्ही एखादा महापौर बसावा याकरता पाहत नाही. आम्हाला दिसतंय ते नांदेड शहर जे खऱ्या अर्थानं मराठवाड्याचं प्रमुख शहर बनलेलं आहे, ते महाराष्ट्राचं प्रमुख शहर होऊ शकतं. ही नांदेडची ताकद आहे आणि म्हणून या नांदेडमध्ये विकास आपल्याला करायचा आहे. बंधू भगिनींनो, मी या निमित्ताने आमच्या लाडक्या बहिणींना देखील सांगू इच्छितो, लाडक्या बहिणींनो, यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं. काही लोक म्हणायचे आता भाजपला 137 जागा मिळाल्या, आता भाजप पहिलं काम काय करेल, लाडकी बहीण योजना बंद करेल. झाली का बंद? 1 वर्षापेक्षा जास्त काळ गेला आणि लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहील. पण अशोकराव, आता मी लाडक्या बहिणींना लाडकी बहीण देऊ इच्छित नाही.